ताईंनो, कशा आहात सगळ्या? स्वागत आहे चॅनलला माझ्या. या चला मी आता घाऱ्या करते. आमच्या कराड भागात घाऱ्या म्हणतात आणि बाकीकडे घारगे म्हणतात. हे बघा 1 किलो भोपळा किसून घेतलाय मी आणि गूळ अर्धा किलो आणि सुंठ वेलची पावडर आणि हे तूप. आता कढईत ठेवते आणि परतून घेते. आणि शिरो बघतो. शिरो आजी काय करते? शिरो शिरो शिरोचं लक्ष वाढत आहे. शिरो आजी काय करते? शिरोची खाऊ करते बाळा. तू खाणार? हो असा शिरोला तू खाऊ खाणार का? शिरो आजी खाऊ करते, खाऊ करते. शिरोची आजी खाऊ करते. कढई गरम होऊ द्या जरा. आणि कढई गरम झाली, तूप टाकून घेते. तुमच्याकडे याला काय म्हणतात? आमच्याकडे घाऱ्या म्हणतात. बाकी घारगे सुद्धा म्हणतात, घारगे सुद्धा म्हणतात. आणि घाऱ्या म्हणजे नॉर्मली सगळीकडे घाऱ्या म्हणतात. हे बघा तूप टाकलंय मी. आता जरा गरम होऊ द्या. गूळ किसून घेतलंय. बराच वेळ झाला त्यामुळे हे होऊन गेला. बघा आता थोडा थोडा गूळ टाकते. गूळ हा अर्धा किलो आहे. शिरो हे बघा थांब राणी थांब. गोड पाहिजे तसं टाकू शकता. मी अर्धा किलो घेतला. भोपळा टाकून घेते. आता मी भोपळा किसून सगळा किस टाकून घेतलंय. बघा त्याचा परतून घेते मी. परत ते पूर्ण पाणी गुळाचं आणि भोपळ्याचं आटून जातं. सुंठ आणि वेलची पावडर टाकून घेते. मिक्स आमच्या गावी गावाला जास्त करतात. इकडं पण करतात, इकडं पण करतात, पण गावाला कसं जास्त. लहानपणी खूप घाऱ्या खाल्ल्यात आम्ही. माझी आजी करून द्यायची. गावाहून भरपूर घाऱ्या खाल्ल्यात लहानपणी. बघा असा कसा सुगंध मस्त सुटला. पाणी आटायला वेळ लागणार ताईंना. दाखवते तुम्हाला नंतर पाणी आटल्यानंतर. पूर्ण पीठ मळताना पूर्ण पाणी आटले गुळाचं. बघा पूर्ण हे बघा एकदम कोरडं झालं. एकदम थंड झाल्यानंतर पीठ मळून घेते. मिश्रण थंड झालंय. आता बेसन पीठ घेतलंय 1/2 किलो आणि गव्हाचं पीठ घेतलंय. हळद आणि मीठ, थोडंसं मीठ टाकून घेते. ह्याच्यात पण मीठ टाकलंय थोडं, पण थोडंसं ह्याच्यात पण कणकेत मीठ टाकते. हळद टाकते.
आणि हे मिश्रण घेऊन थोडं थोडं मळून घेते. लागेल तसं परत पाणी न टाकता मळायचे. हळूहळू परत गव्हाचं पीठ घ्यायचं. थोडं थोडं पीठ घेऊन मळायचं गव्हाचं. बघा पीठ लागेल आता अजून. पौष्टिक आहेत घाऱ्या, सगळीकडेच बनतात. पाणी बिलकुल टाकायचं नाही. बघा पूर्ण झालंय माझं. पूर्ण पिठाची गरज लागणार नाही मला असं वाटतं. तर मळून घेते पीठ, नंतर दाखवते तुम्हाला पूर्ण एकजीव करून. घाऱ्याचं पीठ मळलंय बघा. आता 10 मिनिटं जरा मुरत ठेवते, नंतर लाटते. पीठ बघा घट्ट झालंय. आता घाऱ्या करते. घेऊ शकते. जाड जाडच बनवायच्या, जास्त पातळ नाही. पीठ मुरलंय 10 मिनिटं. आता मी घाऱ्या करून घेते. जाड जाडच लाटायच्या, जास्त पातळ नाही. जरा घट्ट वाटतं पीठ, मुरलं जास्त. तुम्ही 10 मिनिटांनी घ्या लगेच करायला. हे बघा कशा मस्त झाल्यात. मी जास्त जाड केल्या, पातळ नाही केल्या. आता फुगतील कशा छान. अशा सगळ्या करून घेते मी. हे बघा घाऱ्या झाल्या सगळ्या. थोड्याशा अजून आहेत बाकी, तळून घेते आता मी. बघा ताईंनो, सगळ्या घाऱ्या तळून झाल्या. तुम्ही पण करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटू नंतर. बाय.